नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गोचीखेड आदिवासी वस्ती बबिना इथं घडलेल्या क्रूर प्रकरणाचा खुलासा झालाय। शुक्रवारी 29 डिसेंबरला 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रक्तानं माखलेला मृतदेह आढळून आला। मृतदेह पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीस ही अचंबित झाले। घरापासून काही अंतरावर एका खड्ड्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह पडलेला होता। मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता। प्रकार काय घडला पूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। या खुनाचा उलगडा करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत होतं। तपासादरम्यान पोलिसांना कळालं की मृत्यू झालेली मुलगी अतिशय चंचल स्वभावाची होती। मुलीने चांगले कपडे घातले होते। पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्या नात्यातला काका या मुलीशी बोलायचा असं माहिती दरम्यान कळालं। तो अनेकदा मुलीची छेडही काढायचा। पोलिसांनी संशयाच्या आधारे मुलीच्या काकाला ताब्यात घेतलं। यावेळी ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता आरोपीनं पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला। त्याच्या तोंडून घटनेची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावले। आरोपी काकाला पॉर्न फिल्म पाहण्याचं व्यसन होतं। 28 डिसेंबरला रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी शौचालयात निघालेली असताना वाटेत तिला मागून काकानं पकडलं। आरोपी अनिलनं भाचीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। अनिलच्या या कृतीचा मुलीनं विरोध केला असता क्रूर काकाने तिचा गळा दाबून हत्या केली। भाचीची हत्या केल्यानंतर मृतदेह खड्ड्यात फेकून दिला। आरोपीनं तरुणीच्या डोक्यात दगड फेकून घटनास्थळावरून पळ काढला। आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व प्रकरणानंतर कुटुंबियांसोबत मारेकरी काकाही आपल्या भाचीच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता। एवढंच नाही तर खुनी काका अनिल स्वतः पोलिसांना खुन्याच्या शोधात मदत करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत फिरत होता।